स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचा आदर्श वारसा अखंडपणे चालू मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सेंद्रिय येथे पूर्णाकृती पुतळ्यास केले अभिवादन। स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी समाजकार्य सहकाराच्या माध्यमातून अलौकिक अशी क्रांती घडवली। अजिंक्य उद्योग समूहातील अनेक सहकारी संस्थांसह तालुक्यातील असंख्य गावात विविध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून त्यांनी सर्वांना सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा आदर्शवत प्रयत्न केला। त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारसरणीच्या वाटेवरून वाटचाल करत कायम शेतकरी हित जोपासण्याचा त्यांचा वारसा अखंडपणे चालू असा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला। सातारा तालुक्याचे भाग्यविधाते व अजिंक्य उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी 10 वाजता शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळावरील पूर्णाकृती पुतळा व स्मृती स्तंभास अभिवादन करण्यासाठी अवघा जनसागर लोटला। स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांना विविध मान्यवरांनी विनम्र अभिवादन व पुष्पांजली अर्पण केली। यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, संचालक मंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते। भाऊसाहेब महाराजांनी अंगीकारलेली विकास कामाची धुरा, त्यांचे आचार विचार व जनसामान्यांच्या प्रेमळ पाठिंब्याच्या जोरावर जोमाने पुढे चालवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू असे अभिवचन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले। मंत्री जयकुमार गोरे यांचे पुन्हा एकदा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर शरसंधान। खटाव मानच्या जनतेवर 20 वर्ष अन्याय केल्याचा केला आरोप। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आता मिशन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उघडले असून जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे रामराजे यांच्यावर सडकून टीका करत आहेत। मान तालुक्यातील रानंदे येथे गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मंत्री गोरे यांनी रामराजे यांच्यावर थेट तोंडसुख घेतले। जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते राज्याचा मंत्री होईपर्यंत आणि प्रत्येक निवडणुकीत या जयकुमार गोरे यांनी संघर्ष पाहिला आहे। पृथ्वीचा अंत होईपर्यंत खटाव आणि मान तालुक्याला पाणी मिळणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती। 20 वर्ष त्यांच्याकडे जलसंपदा खाते होते, त्यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या भागाला पाणी देणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं। मात्र संघर्षातून उभे राहिलेल्या जयकुमार गोरे यांनी पाणी आणून दाखवले आहे असे त्यांनी स्पष्ट केले। जयकुमार गोरे याला संपवण्यासाठी जेवढा वेळ त्यांनी खर्च केला त्यातील निम्मा वेळ जरी दिला असता तर खटाव आणि मानमधील दुष्काळ कधीच हटला असता। मात्र राजकारण आणि राजकारण या पलीकडे काही न करणाऱ्या रामराजे यांच्या नाकावर टिचून पाणी आणले असल्याचे त्यांनी सांगितले। अत्यंत प्रभावशालीपणे केलेल्या भाषणात मंत्री गोरे यांनी रामराजे यांच्यावर सडकून टीका केली। मान खटावच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी लोक साहेब होती, ज्यांना अधिकार होते, जी लोक पाणी देऊ शकले असती, त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही। त्यांनी काय केलं असेल साहेब? फक्त जयकुमार गोरेला अडवण्याचं काम केलं। फलटणचे नेते 20 वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब। 20 वर्ष मंत्री होता। रामराजांच्याकडे ते खातं होतं साहेब। ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान खटावच्या मातीत पाणी येणार नाही। साहेब कुणाकडे पाणी मागायचं? इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही। पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही। जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला, त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटावमध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आलं असतं। प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे। सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही। जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही, जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न झाला नाही। अगदी बारामती असेल, फलटण असेल, सातारा असेल, या सगळ्या लोकांनी ताकदीने जयकुमार गोरेला थांबवायचा प्रयत्न केला। तो परमेश्वर आणि माझी मान खटावची जनता माझ्या पाठीशी उभी राहिली साहेब। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले। प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मान खटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या जनता दरबाराला यश। नांदगाव ते संजयनगर काले रस्त्याच्या कामाला सुरुवात।
भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये नांदगाव ते संजयनगर काले रस्त्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। याबाबतीत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्याशी समन्वय साधत या रस्त्याचे काम शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले आहे। जनता दरबाराद्वारे कराड तालुक्यात आता सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। नांदगाव ते संजयनगर काले या रस्त्याचे काम सुरू असून ते नांदगाव हद्दीपर्यंत पूर्ण झाले होते। संजयनगर हद्दीमध्ये 300 मीटर रस्ता 2 शेतकऱ्यांनी अडवला होता। याबाबत आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या जनता दरबारात परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली होती। त्या अनुषंगाने तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या सूचनेनुसार रस्ता अडवणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना काले येथील मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, बांधकाम विभागाचे के प्रसाद, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील व ग्रामस्थ यांनी समजावून सांगितले। रस्ता हा कोणा एका वैयक्तिक स्वार्थासाठी होत नाही तर सर्वांसाठी असल्याचे सांगण्यात आले। ही बाब शेतकऱ्यांना पटल्यानंतर सदरच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह महसूल प्रशासनाला शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने सातारा रोडच्या वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या आवारात मॉक ड्रिल। भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सातारा रोड, तालुका कोरेगाव येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजन या कंपनीच्या आवारात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता मॉक ड्रिल करण्यात आले। प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या नेतृत्वाखाली वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजन कंपनीच्या आवारात अचानक मॉक ड्रिल करण्यात आले। आपत्कालीन परिस्थितीत, विशेष करून युद्धजन्य परिस्थितीमध्ये पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश या मॉक ड्रिलद्वारे देण्यात आला। कोरेगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप जगताप, वाटर स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, रहमतपूरचे सचिन कांडगे पाटील आणि पुशेगावचे संदीप पोमन, उपनिरीक्षका दीपिका मुसळे, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी, बॉम्बशोधक व नाशक पथक, दंगा नियंत्रण पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका अचानक सायरन वाजवत सातारा रोडच्या कंपनीच्या आवारात दाखल झाल्या। जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मॉक ड्रिल करत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यास तयार असल्याबाबतचा सज्जतेचा इशारा दिला। सातारा रोडमध्ये अचानक पोलीस दलाची एंट्री, त्यापाठोपाठ अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। प्रत्यक्षात पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। कोरेगावात बेकायदेशीर कचरा डेपो उभारणाऱ्या नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अक्षय बर्गे यांची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मागणी, निवेदन केले सादर। कोरेगाव नगरपंचायतीचा बेकायदेशीर कचरा डेपो बंद करून बेकायदेशीर कचरा डेपो उभारणाऱ्या नगरपंचायतीच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे केली आहे। सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बर्गे यांनी जिल्हाधिकारी पाटील यांची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। नगरपंचायतीच्या बेकायदेशीर कचरा डेपो प्रकरणी शहरवासियांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कोरेगावात बेकायदेशीर कचरा डेपो प्रश्नी कारवाई न केल्यास कोरेगाव पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा बर्गे यांनी दिला आहे। नगरपंचायतीने कोरेगाव रहमतपूर रस्त्याशेजारी बेकायदेशीर कचरा डेपो उभारला असून त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। जलसंपदा विभागाच्या पोटकालवा सेवा रस्त्यावरून ही बेकायदेशीर वाहतूक सुरू असून कचऱ्यामुळे पोटपाटाचे पाणी दूषित झाले आहे। तेच पाणी लगतच्या विहिरीमध्ये येत आहे। कचरा डेपो उघड्यावर असून दररोज 1 ते 2 टन कचरा टाकला जात आहे। शहरातील दवाखाने आणि रुग्णालये यांचा कचरा देखील कचरा डेपोमध्ये टाकला जात असल्याचे बर्गे यांनी सांगितले। याविषयी चौकशी केली जाईल आणि कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्याचे बर्गे यांनी सांगितले।